आणि या क्षणाची एक मोठी बातमी, अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। महायुतीबाबत बोलताना पक्ष नेतृत्वाची मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद त्यांना देण्यात आलेली आहे। जागा वाटपाच्या आकड्यावरून वाद झाल्याने प्रवक्त्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। खुद्द प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नोटीस बजावली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। निलेश, अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना जी नोटीस बजावण्यात आलेली आहे, मुख्य कारण काय आणि नोटीशीत काय म्हटलंय? खरं तर विशाल, मागे जर आपण पाहिलं तर सातत्यानं महायुतीमध्ये अजित पवार गटातील काही प्रवक्त्यांच्या वतीने जे वक्तव्य होते त्यावरून नाराजीचा सूर प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता आणि त्यामुळे कुठेतरी सातत्यानं नाराजी महायुतीमध्ये आहे का अशी देखील एक चर्चा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि हीच बाब आता लक्षात घेत कुठेतरी फॉर्म्युला संदर्भात देखील अशाच पद्धतीने चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामुळेच आता थेट नोटीसच सुनील तटकरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। प्रवक्त्यांना वरिष्ठांना विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये, खास करून आताच्या काही फॉर्म्युल्याच्या बातम्या सुरू आहेत त्यावरून ही स्पष्टता दिल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। विशाल, निश्चितच आहे, ज्या प्रकारे म्हणताय की नोटीस बजावण्यात आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मात्र महायुतीबद्दल बोलताना पक्ष नेतृत्वाची परवानगी घेण्याची ताकीद या सर्व प्रवक्त्यांना देण्यात आलेली आहे। तर यापूर्वी देखील प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून जागा वाटपा संदर्भामध्ये वाद झाल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेला हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे। कारण अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना ही नोटीस बजावलेली आहे, त्याचं पालन देखील या सर्व प्रवक्त्यांना करावं लागेल। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। महायुतीबाबत बोलत असताना पक्ष नेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद या सर्व प्रवक्त्यांना असेल। जागा वाटपाच्या आकड्यावरून देखील वाद झाल्याने प्रवक्त्यांना या सूचना या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक प्रवक्त्यांच्या बोलण्यावरून अनेकदा वाद झाल्याचं आपण पाहतोय। मात्र अजितदादा गट या संदर्भात काळजी घेताना दिसतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यावेळेला आपल्यासोबत आहेत। खरं तर उमेशजी, यावेळेला आपल्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे, काय म्हटलेलं आहे या नोटिशीमध्ये? त्याला नोटीस नाही म्हणता येत, पत्र दिलंय अध्यक्षांनी प्रवक्त्यांना आणि त्यामध्ये अध्यक्षांचा तो अधिकार आहे पक्षातल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना, महत्वाच्या पक्षांतर्गत नेत्यांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं काही सूचना करणं, मार्गदर्शन करणं, आढावा घेणं, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही चुकत असेल तर ते त्यांना दुरुस्त करायला सांगणं, हे अध्यक्षांचं कर्तव्यच असतं, ते कामच असतं आणि ते सातत्यानं तटकरे साहेब अतिशय सकारात्मक पद्धतीनं ते करत असतात। आणि त्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामधून उत्तरास प्रत्युत्तर दिलं जाण्यातून महायुतीमधल्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये, कुठलाही गैरसमज त्यामधून निर्माण होऊ नये आणि विनाकारण वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये या संदर्भातली काळजी महायुतीमधल्या तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी, तिथल्या त्यांच्या आमदारांनी, इतर महत्वाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे। अशा पद्धतीची अपेक्षा महायुतीमधले तिन्ही घटक पक्ष हे त्यांच्या मीडियाच्या समोर बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करत असतात आणि त्या संदर्भानेच तटकरे साहेबांनी आमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना देखील त्या बाबतीतल्या सूचना केलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्या सूचना जशा लिखित स्वरूपात केल्या तशा त्यांनी तोंडी स्वरूपामध्ये आमच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्या केलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या सूचनेचा आदर आम्ही सर्वजणच करणार आहोत। बरं, अजितदादा गटामध्ये ही सूचना करण्याची वेळ कुणामुळे आली किंवा कुणासाठी खास करून ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत? हे पहा, कुणावरही व्यक्तिगत अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी कुणावरही ठपका ठेवलेला नाही। प्रत्येक जण पदाधिकारी आपापल्या आकलनाप्रमाणे आणि एकूण परिस्थिती पाहता समोरून काही त्या ठिकाणी स्टेटमेंट झाल्यानंतर आपापल्या स्तरावर प्रत्युत्तर देण्याखातर बोलत असतो। त्याचा उद्देश कुठलाही महायुतीमध्ये किंवा इतर नेत्यांचा कुणाचा उपमर्द व्हावा, कुणाचा अपमान व्हावा किंवा त्यामध्ये कटुता निर्माण व्हावी असा उद्देश अजिबात नसतो। ज्याची त्याची आपापली शैली असते, पद्धत असते, ज्याचा जो तो आपापल्या पद्धतीने विचार करत असतो। तरी सुद्धा
त्या एखाद्याच्या बोलण्यातून कुणाची मनं दुखावली जाणार नाहीत नक्कीच. ही काळजी घेण्याची निश्चितपणे प्रत्येकाची आवश्यकता असते. विशेष करून कुणा एका प्रवक्त्याच्या बाबतीमध्ये अशा सूचना नाही आहेत, तर ते सर्वांसाठीच आहेत आणि त्या प्रवक्तेच नव्हे तर सर्वच जे मीडियाच्या समोर येऊन बोलणारे पदाधिकारी असतात त्यांच्या सर्वांच्या करता ती सूचना आहे. नक्कीच धन्यवाद उमेशजी, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.